श्री ज्ञानदेवकार प्रभु रामचंद्र भगवान की जय। श्री गणेशाय व श्री सरस्वती व श्री रामचंद्राय नमो नमः। बाण आणि रावण हेची शिवाचे पण हे ते पूर्ण त्यांचे वचनानुप्रमाण शिवा पण उल्लंघी। खरोखर विद्येची देवता असणारी श्री गणेश यांच्या चरणी श्री साष्टांग दंडवत। या ठिकाणी जमलेले सर्व ज्ञानवृद्ध वयोवृद्ध आणि तपोवृद्ध यांच्या चरणी साष्टांग दंडवत आणि कथेला प्रारंभ। या ठिकाणी रावण आता महादेवाच्या कैलास पर्वतावर पोहोचलेले आहेत। कशासाठी तर आता आईच्या इच्छेप्रमाणे लिंगाची प्राप्ती आहे। ज्यावेळेस असणारा रावणाचा असणारा आगमन चटकन असणारा कैलास पर्वतावर झालेला। कैलास पर्वतावर झाल्याच्या नंतर असणारा काही वेळ निघून गेला पण आपल्याला कोणच विचारत नाहीये। कुणी याही म्हणा, कुणी बसाही म्हणत नाहीये, कुणी आपला आदर करत नाहीये। राजा रावणाला अतिशय राग आलेला। राजा रावण म्हणतोय अरे मी असणारा महादेवाचा असणारा जवळचा अतिशय आनंदाचा आणि लाडका असणारा मी भक्त आहे, परंतु प्रत्येक वेळेस असणारी माझी अशी अवहेलना होत नाहीये, पण आज असणारी माझी अवहेलना होतीये। नेमकं काय कारण असेल बरं? कारण सगळ्यामध्ये असणारा मी असणारा प्रिय भक्त आहे। राजा रावण विचार करतो त्याचे शिवण्या पुसे परम चिंता लंकनाता याशी मी आता काय करू? असणारा प्रिय असणारा मी या ठिकाणी शिवाचा असणारा भक्त आहे, पण काही कारण मला कशामुळे असणारे शेवटी माझ्यावर विमुख आहे। अरे या ठिकाणी असणारा मी असणारा या भगवंताचा निश्चित असणारा भक्त आहे। कुठल्या प्रकारची माझ्याकडे असणारी भक्ती चुकली असेल का? काही कारण असेल बरं। हे कारण होण्याच्या पाठीमागाची पार्श्वभूमी काय राजा रावण पाठीमागे घेऊन उभा राहिलेला आहे। जया भक्ती निष्काम भाव तया समोग सदाशिव होती सकाम होता पाव शिव स्वया पुसेना। हो त्या ठिकाणी असणारे त्याचे असणाऱ्या भक्तीमध्ये असणारी निष्काम भक्ती आहे। कसल्याच प्रकारचा त्या भक्तीमध्ये त्या ठिकाणी असणारा स्वार्थ दडलेला नाही आहे। भक्ती असावी अशी असावी लागते त्या ठिकाणी असणारा त्या भक्तीच्या पाठीमागे त्या ठिकाणी असणारा फक्त परमार्थ आणि परमार्थ असावा। त्या ठिकाणी असणारा कसल्याच प्रकारचा आपला स्वार्थ दडलेला नसावा आणि त्या भक्तीमध्ये असणारा स्वार्थ दडलेला असतो ना, त्याला असणाऱ्यावर काय विश्वास त्याला विनमुख होतो हे त्या ठिकाणी सांगायचं। रावण देखील शिवाजी काता देखा पार्वती जगन्माता येणे शिवाजी मागे नाता सकामता दुसरे। राजा रावण या ठिकाणी जरी असणारा शिवाचा निश्चित भक्त असला ना तरी असणारा मनामध्ये असणारे कपट आहे, मनामध्ये असणारी एक पापी असणारी वासना आहे। ज्यावेळेस आपल्या जन्माच्या नंतर असणारा शिवाचा पत्नीकडमध्ये पार्वतीकडे असणारा राजा रावणाचं लक्ष गेलं, त्यावेळेस असणारा तिच्या सुंदरतेकडे बघून असणारा राजा रावणाच्या मनामध्ये असणारे परस्त्रीविषयी कटकणी असणारे वाईट विचार आले गेलेले। त्यावेळेस असणारा रावणाने विचार केला, म्हणले आता मला ही असणारी सुंदर असणारी एक स्त्री आहे, आता या ठिकाणी या शिवाचं वय झालेलं आहे, मग असणारी ही माझ्यावर आता शोभणार नाहीये, कारण माझ्याकडे असणारं खूप मोठं वैभव आहे। ही असणारी माझी पत्नी म्हणून शोभल, ही असणारी वाईट असणारी प्रवृत्ती राजा रावणाच्या मनामध्ये निर्माण झाली। त्याच्यामुळे असणारा शिवानं विमुख केलेला रावण होते गुंतला श्री शंकर पाह्यांतरे रावण। ठिकाणी असणारा राजा रावण त्या ठिकाणी असताना शिवाचा असणारा धावा चालू केलेला। अरे या ठिकाणी असणारा तुला निश्चित भक्त तुमची असणारा भक्तीमध्ये माझ्याकडनं असणारे काही उद्योग असले, कुठला असणारा कमीपणा असेल
चावा पडू लागलेला आहे. स्वांगीची आयचे दानने निर्धारी रावण करी ते ऐका समाजातून बाहेर निघे. जर बघितला तर आपला आपलं निशंभक्त राजा रावण शेतकरी आपलं भजन करतोय. अतिशय मंत्रमुग्ध झाले. पुढे काय बोलतात? रावणाची बदले विश्वनाथा वर देता तोय भक्ती बघितली कशा प्रकारे भक्ती आहे. भगवंताचं स्तवन कसं करावं लागतंय त्या ठिकाणी असणाऱ्या त्या राजा रावणाकडून शिकलं पाहिजे. मंदिरामध्ये यायचं मला तर आम्हाला 100 रुपये आवश्यक आहे. राजा रावणानं त्या ठिकाणी आपल्या शिराचा त्या ठिकाणी काढून विना तयार केलेला आहे. राक्षस कुळामध्ये जन्माला येऊन सुद्धा भक्ती कशी करावी लागते राजा रावणाकडून शिकलं पाहिजे. ही असणारा कृत्य स्वतः असणाऱ्या शिवानी बघितलं गेला. बघितल्याच्या नंतर अतिशय प्रसन्न झाले. अरे याला म्हणतात भक्त. खुश झालेले आनंदी झाले आणि राजाला सांगितलं तुला काय मागायचे ते मग सुखी केलं हो वीरसुरा ती लोकी त्या ठिकाणी आपला असणारा शिर करून त्याचा विना करून त्या ठिकाणी भजन गाऊ लागलेला. बघितलं गेलं आणि राजा रावणाला आशीर्वाद दिलेला. राजा रावणा या ठिकाणी असणारे तुला 10 शिरे होते आणि 20 रुजा होते म्हणले. आणि तू असणारा एक असणारा महान असणारा युद्धावरून त्या ठिकाणी असणारा अक्षय असणारा तू राज्य करशील बरं का. अशा प्रकारे मागचा पुढचा विचार न करता भोळ्या महादेवानं राजा रावणाला आशीर्वाद देऊन टाकला. एका एकाचे 10 भुजा भारा विशांती आणि त्या ठिकाणी असणारे 20 हात त्या ठिकाणी राजा रावणा त्या ठिकाणी प्राप्त झाले. अशा प्रकारे राजा रावणाचं एक असणारं शिर राजा रावणाने काढून त्या ठिकाणी अर्पण केल्याच्या नंतर त्या ठिकाणी शिवानं त्याला 10 डोके दिले. म्हणजे भगवंताला जर एक फुलं गेला तर आपल्याला जेवढं पाहिजे तेवढी मनोकामना असणारे त्या ठिकाणी भगवंत आपल्याला पूर्ण करत असतात. परंतु असणारी अपेक्षा फक्त एका फुलाची असते. तशा प्रकारे बळ समाजे आतुराबाई वरदान देऊन टाकलेलं आहे. कुठल्याच प्रकारचा असणारा तो योगा त्या ठिकाणी तुझ्यासमोर टिकू शकणार नाहीये. अशा प्रकारे असणारा राजा रावणाला त्या ठिकाणी असणारा महादेवजीने वरदान देऊन टाकलेलं आहे. प्रसन्नता गरजतो त्या ठिकाणी असणारे महादेव भोळा महादेव शांत बसले नाहीये. महादेवजीने सांगितलं राजा रामा मी तुझ्यावर आज प्रसन्न आहे. तुला जे जे आवडतं तुला काही पाहिजे तुझी काय इच्छा आहे या ठिकाणी तू या ठिकाणी व्यक्त कर. कारण का तू जे जे या ठिकाणी इच्छिणार आहेस ना तेवढं या ठिकाणी मी तुला दान देणार आहे. हे शब्द राजा रावणाच्या कानी पडल्याच्या नंतर बघा राजा रावणाचा राक्षस जागा होतो आणि राजा रावण असताना शंकराकडे काय मागणी करतात. मागती कळा ते ऐकाव अरे आतापर्यंत असणारे पृथ्वी करावर असणारे जेवढे राक्षस या ठिकाणी असणारे माजले गेले
टाकलेल्या आशीर्वाद देऊन टाकलेला तुला काय मागायचे ते बघ कुंडली कवल हरिकाल श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान